नमस्कार, मी अंगणवाडी सेविका शुभांगी सुनील बोरसे, अनवर्दे खुर्द तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। मी कालच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती दिली त्याबाबत आज नवीन आलेल्या अपडेटविषयी तुम्हाला काही सांगणार आहे। लोकांना फॉर्म भरण्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणींबाबत मी बोलणार आहे। ज्या नवीन विवाहित लग्न झालेल्या मुली आहेत त्यांचे नाव रेशन कार्डात नाही आहेत, त्यामुळे आणि किमान 15 वर्ष रेशन कार्डाला झालेले पाहिजे अशी शासनाने अट घालून दिलेली आहे। तर पतीचं रेशन कार्ड किंवा पतीचं आधार कार्ड किंवा पतीचं मतदान कार्ड लावलं तरी पण ते काम होऊ शकतं। तरी संभ्रमात पडतो आम्ही, तर काय जोडलं गेलं पाहिजे बाबा। मग त्यांना उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो। उत्पन्नाच्या दाखल्यासाठी त्यांना किमान 15 ते 20 दिवस तहसील कचेरीच्या चक्रा माराव्या लागतात। तो एक मोठा प्रॉब्लेम येतो आहे। त्यानंतर बँकेचा प्रॉब्लेम येतो आहे, बँकेचे IFSC कोडचा प्रॉब्लेम येतो आहे। त्यानंतर नारी शक्ती ॲप जे डाउनलोड केलेलं आहे त्याला नेटचा प्रॉब्लेम भरपूर येतो आहे। शासनाने त्याच्यात काहीतरी बदल करावा, त्याच्या वर्जनात बदल करावा शासनाने। आणि लाईव्ह फोटो घेतो आहे, तो लाईव्ह फोटो घेतल्यानंतर किती वेळपर्यंत अपडेट होत नाही। त्यानंतर आम्ही जो फॉर्मला फोटो लावलेला आहे तो अपडेट करतो आहे, तर मनात अशी पण भीती राहते तो अपडेट केलेला आहे तसं तर शासनाने सांगितलं आहे तुमच्याकडनं जिथे नेटवर्क असेल, जिथे रेंज येत असेल तिथे तुम्ही फॉर्मचे फोटोकॉपी घेऊन अपडेट करू शकतात बुवा। या अशा समस्यांना ग्रामीण भागात तोंड द्यावं लागतं आहे, त्यासाठी शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे। आता बऱ्याचशा महिलांच्या लग्नाला 15 ते 20 वर्ष झालेले आहेत, पण त्यांच्या माहेरकडील नावात आणि पतीकडच्या नावात बदल आहे, त्या बदलचाही ह्या फॉर्म भरताना प्रॉब्लेम येतो आहे। समजा एक्झाम्पल रत्ना पुंजू पाटील तिकडचं नाव आहे आणि इकडचं लग्न झाल्यानंतरचं जे नाव आहे सरला विकास पाटील। या दोन नावांमध्ये कोणतं नाव ग्राह्य धरायचं म्हणून विचारणा केली जाते। तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे, म्हणजे जन्म LC आधार कार्ड हे घेऊन जाऊन स्टॅम्प पेपर करावा आणि वेंडरकडनं ॲफिडेव्हिट करून या दोन नावाच्या एकच व्यक्ती आहे असा स्टॅम्प करून आणावा, हाच त्याच्यावर पर्याय। याच्यामुळे हे फॉर्म ती प्रिंट जर जोडली या फॉर्मला तर रत्ना आणि सरला या दोन नावाच्या एकच व्यक्ती आहेत असं ग्राह्य धरलं जातं। तर हा फॉर्म भरताना तुम्हाला आधी त्यांनी फक्त अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र व सामान्य महिला हे पर्याय दिलेले होते। पण शासनाने कालच्या माहितीमध्ये हा फॉर्म तुम्ही आशा वर्कर, बचत गटाच्या CRP यांच्याकडे जाऊन तुम्ही भरू शकता किंवा त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता। ऑफलाईन पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडून फॉर्म भरून तो अंगणवाडी सेविकेकडे ऑनलाईन भरण्यास जमा केला तरीसुद्धा तो फॉर्म तुमचा सबमिट होऊ शकतो। हा शासनाने बदल केलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यात काही अडचण येत असेल, काही बदल करायचा असेल तरी तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा। आम्ही पुढच्या व्हिडिओत ते तुमच्या समस्यांचं निवारण निश्चितच करू। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।